नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. बारामतीमध्ये अजित पवारांचे जनसन्मान यात्रेतून जंगी शक्ती प्रदर्शन. दादांच्या यात्रेमध्ये घोडे, उंट आणि धनगर समाजाच्या पारंपरिक वेशामध्ये असलेल्या ढोलकरी यांच्याकडून अनोखं स्वागत. लातूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा. महिला अत्याचार, मराठा आरक्षण, महागाई अशा अनेक मुद्द्यांवरून आंबेडकरांची सरकारवर टीका. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर. समरजित घाटगे आणि सतेज पाटील यांच्याकडून पवारांचं स्वागत. समरजित घाटगेंसह कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पवार गटात प्रवेश करणार. सोलापुरातील शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा. आरक्षण दिलं नाही तर 113 घालवणार, 113 आऊट करणार. मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा भाजपला इशारा. फडणवीस आमचे विरोधक नाहीत, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मी राजकीय बोलणारच. मनोज जरांगेंचे वक्तव्य. नितेश राणेंकडून रामगिरी महाराजांची भेट. नितेश राणेंच्या कामाचं रामगिरी महाराज यांच्याकडून कौतुक. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याकडून राजकोट किल्ल्याची पाहणी. भास्कर जाधव यांच्याकडून पुतळा पडलेल्या ठिकाणाची पाहणी. राजकोट किल्ल्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये बैलपोळा अतिशय उत्साहामध्ये साजरा. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडा यांच्या शुभ हस्ते बैलांची मनोभावे पूजा. ठोंबरा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण. अमरावती मध्यवर्ती खुल्या कारागृहामध्ये बैलपोळ्याचा मोठा उत्साह. बंदी जणांनी बैलजोड्या सजवल्या. बैलांची पूजा करून कारागृहाच्या शेतामध्ये बैलपोळा भरवला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये शेतकऱ्यांनी साजरा केला अभिनव ट्रॅक्टर पोळा. जवळपास शेकडो ट्रॅक्टर सहभागी झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. राज्यभर आज बैलपोळा सणाचा उत्साह. लोककवी विठ्ठल वाघ यांनी सादर केली बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी खास कविता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त सहकुटुंब भीमाशंकर इथं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उपस्थिती. आढळराव शिवसेना शिंदे गटात परत प्रवेश करणार का, चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोनेगाव आणि रुद्रेश्वर शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपूजा केली. भगवान शंकराला फडणवीस यांनी अभिषेकही केला. कोल्हापूरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती. श्री वारणा महिला सहकारी समूहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आणि वारणा विद्यापीठाचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ. पैठण तालुक्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवला. ताफा अडवत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. अब्दुल सत्तार यांना ओबीसी आरक्षणाबाबत निवेदन दिलं. मराठवाड्यात पावसाचा कहर. 24 तासामध्ये 284 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद. अनेक नद्यांना पूर. 3 जणांचा मृत्यू तर 78 जनावरं दगावली. पूरस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष. मराठवाडा आणि विदर्भातील पूरस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून. अजित पवार यांची प्रतिक्रिया. यवतमाळमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात. आधीच पूरस्थिती असताना पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यानं धोका वाढला. वाढता पावसाचा जोर लक्षात घेता एसडीआरएफची टीम दाखल. नांदेडमधील पैनगंगा नदीला महापूर. 3 महिन्यानंतर सहस्त्रकुंड धबधब्याचं रौद्र रूप समोर. 3ही धारा प्रवाही. वाशीमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी. महादेव मंदिराजवळच्या धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. धुळ्यामध्ये अनेर धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडले. अनेर धरणामधून 15,880 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडले. मनार नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. मनार नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. वेरूळ लेणीमधील धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. पावसामुळे संभाजीनगरमधील सीता न्हाणी देखील धबधब्याचं रौद्र रूप समोर. नांदेडच्या उंचडा गावामध्ये कयाधू नदीच्या पुराचा वेढा. अनेक घरामध्ये पाणी. एसडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी दाखल. हिंगोलीमध्ये कयाधू नदी पुरावरील पुलाचा काही भाग तुटला. वसमत ते उमरा फाटा येथील राज्यमार्गावरील भाग तुटला.
बीडमधील बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावर युवकांची हुल्लडबाजी, प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी, मात्र अद्यापही प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त नाही. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, गंगामसला इथं श्री मोरेश्वर मंदिर पाण्याखाली. अनियंत्रित झालेली दुचाकी पुलाखाली पडल्यानं दुचाकीसह 2 वर्धा नदीमध्ये वाहून गेले. पुलगाव इथं वर्धा नदी पात्रातील जुन्या पुलावरील घटना, दुचाकीनं महिला आणि पुरुष जात असल्याची माहिती, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 88.39%वर, तर धरणाच्या उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणासाठी 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून जायकवाडी धरणाची पाहणी, जायकवाडीमधून पाणी सोडण्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता. परभणीमध्ये सततच्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं नुकसान, पूर्णा इथं शेती नुकसानीचा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून आढावा. बीडच्या अंबाजोगाईमधील रेणा नदीला देखील पूर, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर बर्दापूर महामार्गावरील रेणा नदीला पूर, रेणापूर आणि लातूरसह अनेक गावांचा संपर्क तुटला. नांदेड अर्धापूर तालुक्यातील शेलगाव खुर्द आणि शेलगाव बुद्रुक गावाला पुराचा वेढा, 48 तासांपासून गावांचा संपर्क तुटलेला. अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार उद्यापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज. सोलापूरमध्ये पावसामुळे भोगावती आणि नीलकंठा नदीला पूर, पुरातील पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास, नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा इथं सरस्वती नदीला पूर, कोथळा सिरसाळा या गावांचा संपर्क तुटला. बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी, वारंगा नदीला पूर आल्यानं बेलापूर, शिदोड या गावांसह 4 गावांचा संपर्क तुटला. बीडच्या धारूर तालुक्यातील अमृता नदीला देखील पूर, अमृता नदीच्या पुलावरून पाणी जात असल्यानं नागरिकांचा सतर्कतेचा इशारा. नांदेडमध्ये खताच्या दुकानामध्ये पाणी शिरलं, दुकान मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान, सखल भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पुराच्या पाण्यामध्ये बस वाहून गेली, परभणीच्या मानवत तालुक्यातील वजूर इथली घटना, बस चालक आणि कंडक्टरनं बसमधून उडी घेतल्यानं दोघं सुरक्षित. परभणीच्या पाथरी तालुक्यातील खेडुळा इथं ओढ्याला पूर, पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असलेल्या मुलाला ग्रामस्थांनी वाचवलं. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर जवळून वाहणाऱ्या मन्याड नदीला देखील पूर, गंगाखेड परभणीकडे जाणारी वाहतूक. नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं, गोदावरी नदीवरील नवाघाट पूल देखील पाण्याखाली. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, सत्तारांचा कन्नड, सोयगाव, सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यामध्ये पाहणी दौरा. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील केळणा नदीला पूर, केळणा नदीच्या छोट्या पुलावरील वाहतूक बंद, पुरामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर गावात पुराचं पाणी शिरलं, गावाच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप, पुराच्या पाण्यामुळे पिशोरमध्ये जनजीवन विस्कळीत. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा घाटामध्ये दरड कोसळली, घाटनांद्रा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद, जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या अनेक घटना. छत्रपती संभाजीनगरच्या बालानगरमध्ये पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून 3 जण गंभीर जखमी, पैठण तालुक्यामध्ये 24 तासांपासून मुसळधार पावसाची हजेरी. संभाजीनगरमधील सिल्लोड शहराला पाणीपुरवठा करणारा कोयना प्रकल्प देखील ओव्हरफ्लो, केळणा प्रकल्पाच्या सांडव्यामधून पाणी वाहायला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील दहेगाव बंगला गावात देखील पाणी शिरलं, पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे घरांसह शाळा, जिम त्याचबरोबर वाचनालयात देखील पाणी शिरलं.
हिंगोलीतील पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 22 शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. कळमनुरी तालुक्यातील देवजना शिवारामध्ये आमदार संतोष बांगर यांचं एनडीआरएफ सोबत बचाव कार्य. आमदार संतोष बांगर यांच्याकडून हिंगोलीमध्ये पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू. बांगर यांनी पुरातून 4 महिन्यांच्या बाळाला सुखरूपपणे बाहेर काढलं. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली. सुट्टीचं औचित्य साधत वरण घाटातील धबधबे त्याचबरोबर धरण परिसरामध्ये पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी. अहमदनगरच्या शिर्डी इथं दूध प्रक्रिया असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न. व्यावसायिक वीज पुरवठ्याऐवजी शेतीपूरक वीज पुरवठा देण्याची मागणी. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पुन्हा एकदा होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला. माजी आमदार दिनकर तात्या पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्याकडून होड्यांच्या शर्यतीचं आयोजन. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी नगरपंचायतीमध्ये नगरपथ विक्रेता समितीची स्थापना. 5 उमेदवारांची बिनविरोध निवड. तहसीलदार वाकचौरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना प्रमाणपत्र देत सत्कार. नागपूर जिल्ह्यामध्ये 12 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 44,35,553 मतदारांची नोंद. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं निवडणूक आयोगाची तयारी सुरू.